नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांची आले लागवड करून जवळपास 8 दिवस 15 दिवस ते 20-20 दिवसापर्यंत आले लागवड करून झालेली आहे. आणि आले लागवड करून झाल्याच्या नंतर आलेमध्ये सगळ्यात मुख्य जे आहे तर तण नियंत्रणासाठी जे आहे तर बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या औषधांचा वापर हा करत असतात. तर बरेच शेतकरी विचारतात की बा आले लागवडीमध्ये स्पेसिफिक कुठलं तणनाशक आहे का, जेणेकरून आलेला बाधा न होता की आलेचं पीकही चांगलं राहील आणि तणही जाईल. शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आलेमध्ये कुठलंही प्रकारचं रिकमेंडेशन तण नियंत्रणासाठी आणि स्पेशल जे आहे तर तण नियंत्रणासाठी कुठलंही औषध बाजारामध्ये अजून सध्या तरी नाही आहे. आणि ज्या वेळेस आपण आल्याची लागवड करतो असतो, लागवड केल्याच्या वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये आले पिकामध्ये तण नियंत्रणासाठी जे आहे तर आले उगवणीपूर्व आपण जे आहे तर तणनाशकाचा वापर हा आपण करू शकतो. जर आले उगवेल असेल तर आपल्याला तणनाशक करणं हे चुकीचं आहे. त्यामुळेच काय होतं की अशा वेळेस आले पिकामध्ये जे आहे तर उगवल्यानंतर जर तणनाशकाचा वापर जर केला तर आले पीक हे खराब होऊ शकतं. त्यानंतर पिढीचा प्रॉब्लेम हा येऊ शकतो, त्यानंतर जर्मिनेशनचा प्रॉब्लेम हा येऊ शकतो, त्यानंतर आलेची वाढ थांबणे यासारख्या गोष्टींचा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच वेळेस काय करतात शेतकरी मित्र की 2 टाईपचे तणनाशक जे आहे तर मिक्स करून आले पिकावरती ॲप्लिकेशन हे करत असतात. सरळ चुकीचं आहे. त्यावेळेस काय होतं, बरेच शेतकरी काय करतात की एक आलेचे कुठल्याही प्रकारचे तणनाशक कसं असतं शेतकरी मित्रांनो, 2 टाईपचे तणनाशक हे आपल्याला बाजारपेठेमध्ये अवेलेबल असतात. एक प्री एमर्जन्स आणि एक पोस्ट एमर्जन्स हर्बिसाईड. प्री एमर्जन्स हर्बिसाईड म्हणजे उगवणीपूर्व मारलेलं तणनाशक. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही पिकाची जेव्हा लागवड करत असतो, लागवड केल्या 3 दिवसाच्या आत आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन करणं हे फार गरजेचं असतं. त्यामध्ये जे आहे तर पेंडामिथिलिन असेल किंवा ॲट्राझिन असेल यासारख्या तणनाशकांचा किंवा या टेक्निकल असलेल्या तणनाशकाचा वापर आपल्याला करावा लागत असतो. शेतकरी मित्रांनो, आता ह्या तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला एक मी सोप्या भाषेत सांगतो की अंडीनाशक आपण ज्याला म्हणतो की जे शेतामध्ये पडलेलं गवताचं सीड्स आहे, जे बीज आहे तर ते आपण जेव्हा पेंडामिथिलिन असेल किंवा ॲट्राझिन असेल यासारख्या तणनाशकाचा वापर जर केला तर आपल्याला हे सीड्स उगवत नाही आणि हे त्याचा जो आहे तर रेसिड्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर एक 25 ते 26 दिवसापर्यंत किंवा 22 ते 28 दिवसापर्यंत त्याचा रिझल्ट हा कॉन्स्टंट हा राहतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघतो त्याची रिकमेंडेशन आहे पेंडामिथिलिन आणि ॲट्राझिन हे कुठल्या पिकावर चालतं किंवा कुठल्या पिकावरचं रिकमेंडेशन आहे आणि त्याचं लागवड केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन करणं फार गरजेचं असतं. बरेचसे शेतकरी काय करतात की एक आता समजा हे माझं तण आता हे मी याच्यात आलं लागवड केलेलं आहे, 10 ते 12 दिवसानंतर असं या पद्धतीचं तण हे बाजरीचं बिवाड होतं, त्याच्यात बाजरी उगून आली. आता बाजरीचं बिवाड उगून आल्याच्यानंतर मी जर याच्यामध्ये पेंडामिथिलिन ॲप्लिकेशन केलं किंवा ॲट्राझिनचं ॲप्लिकेशन केलं तर आणि त्याच्यासोबत जर एखादा ग्लायसोपेट 41% जर घेतला तर बऱ्याचशा वेळेस काय होऊन जातं की हे जे बाजरीचं तण आहे तर हे ज्या ग्लायसोपेटने वाळेल, पण पेंडामिथिलिन किंवा ॲट्राझिन जर घेतलं तर याच्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, आता जमिनीमध्ये जेव्हा आपण पेंडामिथिलिन किंवा ॲट्राझिनचा वापर करतो तर ते काय करतं की जमिनीची लेयर जी असते ही मातीची, त्या लेयरमध्ये पाण्याच्या ओलाव्याच्या हिशोबाने ते त्याचं काम करतं, ते ॲक्टिव्ह होतं आणि त्याच्यानंतर काय होतं की जसा ओलावा हा डीपमध्ये जातो तसं ते जे तण आहे आपलं जे हर्बिसाईड आहे तर ते तसंच ओलाव्याच्या हिशोबाने खाली जमिनीमध्ये डीपमध्ये जातं. डीपमध्ये गेल्याच्या नंतर जे सीड्स आहे तर ते सीड्स संपवण्याचं काम ते करतं. एखादं सीड जर जर्मिनेशन झालं किंवा त्याचे रूट डेव्हलप झाले तर त्यालाही संपवण्याचं काम ते करतं. जर आपण बघितलं की आता आलं आपण लावतो, आलं हे सीड्स आहे तर आल्यासारख्या पिकालासुद्धा ते 99% बाधा हे करतं. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की आमच्या साईडला मी जेव्हापासून आल्याचं पीक हे करतो त्यापासून मी कधीच जे आहे तर प्री इमर्जन्स हर्बिसाईड मी कधीही वापरलेलं नाही. मी जे आहे तर कधीच वापरलेलं मी पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईडमध्ये ग्लायसोपेट 41%च्या वरती आलेला मी म्हणजे जवळजवळ राऊंडअप ह्या तणनाशकाला सोडून कुठलाही तणनाशकाचा वापर मी केलेला नाही. आता बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी मित्र काय करतात की आता हे माझं 10 दिवसामध्ये जवळपास असं टाईपचं तण जर्मिनेट झालेलं आहे किंवा असं टाईपचं तण हे आलेलं आहे, तर याच्यावरती मी काल 2 दिवसापूर्वी मी फवारणी केली तर ते असं या पद्धतीचं बाजरीचं पीक हे वाळायला चालू झालं. पण आता काही वेळेस काय होतं की काही वेळेस शेतकऱ्यांचं आलं हे दिसायला लागतं आणि त्यावेळेस आपण तणनाशकाचा वापर करतो. तर तणनाशकाचा वापर केल्याच्या नंतर आपण आपल्या डोक्यामध्ये काय असतं की बाबा 20 दिवस झाले तरच तणनाशकाचा आपल्याला
आपल्याला आले पिकावरती वापर करायचा. तसं काही नाही शेतकरी मित्रांनो, आपल्या गवताची परिस्थिती पाहून म्हणजे जर तण जर 10 दिवसात उगून आला तर आपल्याला 10व्या दिवशी त्याचा फवारणी घेणं गरजेचं आहे. तण जर 8 दिवसात उगून आला तर 8 दिवसाची आपल्याला त्याला फवारणी घेणे आणि त्याचा जर आहे तर नायनाट आपल्याला त्या टायमिंगला आपल्याला होतो आणि त्या टायमिंगला आपल्याला त्याचा कंट्रोल हा बघायला मिळतो. जेणेकरून जे लावलेलं पीक आहे तर ते क्रॉप खराब होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता यामध्ये काय आहे शेतकरी मित्रांनो, की आपल्याला समजलं असेल ना, आता प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे ग्लायसोफेट 41% याच्यासारखे अनेक टेक्निकल आहे की ते आपण याच्यावरती तणावरती ॲप्लिकेशन करू शकतो. उगवलेल्या तणावरती ॲप्लिकेशन आपण त्याचं करू शकतो आणि त्यामध्ये उगवलेलं तण हे आपण संपवू शकतो. आता तणाचंही कॅपॅसिटी अशी असते शेतकरी मित्रांनो, जर तण हे जास्त निब्रट असतात त्याच्यात तर रेझिस्टन्स पॉवर हा येत असतो. कुठल्याही प्रकारचं कितीही भारी तण नियंत्रण तुम्ही जर घेतलं, औषध घेतलं तर ते तण हे वाळत नाही. कारण की त्याच्या एक लिमिटपर्यंत जे आहे तर तणनाशक हा त्याचा काम करत असतो. जर जास्त निब्रट आणि जास्त कालावधीत जर तण असेल तर तेही ते तणनाशकाने वाळत नाही. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खास तणनाशकासाठी मी आपलं जे तण नियंत्रणासाठी हा बनवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं तणनाशकाचं रिकमेंडेशन मी करणार नाही. अदर आपण जे रेग्युलर तणनाशक जे आपले शेतकरी मित्र करतात त्याचा जर पूर्वी अनुभव असेल तर शेतकऱ्यांनी त्याचं ॲप्लिकेशन करावं. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.